पट्टण पुण्याहून सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि आपल्या या 33व्या पुष्पामध्ये आपला कार्यक्रम सुरू करूया अशी मी जयश्री वहिनींना विनंती करते, जयश्री पाटील वहिनींना. आणि आजच्या आपल्या अतिथी आहेत डॉक्टर विभा शहा, त्यांचं सहृदय मी इथं स्वागत करते आणि आभारही करते. थँक्यू. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 33 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्याकडून दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक विषयावर व्याख्यान आयोजिले जाते. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्याताई मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण प्रस्तावना करतील व व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे संत गाडगे बाबा यांचे सामाजिक कार्य. शरणी प्राध्यापिका डॉक्टर विभा शहा ह्या व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल आणि कार्यक्रमाची सांगता शरणी स्वप्ना घोडके यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्याताई मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करावी. शरणी विद्याताई मगदूम. सगळ्यांना शरणू शरणार्थी सांगून बसवण्णांचे पुढल्या संघमध्ये वा अंकित नामांचे बसवण्णांचे एक वचन आहे हे. घरात बसतो नाही घरधनी, घरात बसतो नाही घरधनी, उंबरट्यावरी तृण माजले, उंबरट्यावरी तृण माजले, घरामध्ये रज साचले, घरामध्ये रज साचले, घरात बसतो नाही घरधनी, घरात बसतो नाही घरधनी, घरात बसतो की नाही घरधनी, घरात बसतो की नाही घरधनी, देहामध्ये असत्य माजले, देहामध्ये असत्य माजले, मनामध्ये विषय साचले, मनामध्ये विषय साचले, विषय साचले, मनात बसतो की नाही मन स्वामी, मनात बसतो की नाही मन स्वामी, नाही कुडल संगम देवा, नाही कुडल संगम देवा, नाही, नाही कुडल संगम देवा, नाही कुडल संगम देवा, नाही, नाही कुडल संगम देवा, नाही, नाही कुडल संगम देवा नाही. शरणू शरणार्थी. खूप छान. कार्यक्रमाची सुरुवात तर विद्याताईंच्या वचन प्रार्थनेने झाली आहे. आता मी संयोजिका डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत प्रस्तावना करावी व अतिथी व्याख्यात्या यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. धन्यवाद. आजच्या आपल्या वचन अध्ययन बसव मंच पुष्प 33 इथं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आपण सर्वजण इथं जमलात
तर ही एक आम्हाला प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेमधून आपण एक 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 पाऊल पुढे जातोय. आणि आत्ताच जे सुश्राव्य वचन आपल्या विद्यार्थ्यांनी गायलं ते आजच्या आपल्या विषयाला धरून आहे, की स्वच्छतेची माहिती. बसवांनांचं वचन अतिशय सुंदर सांगितलं त्यांनी, की घराजवळच्या उंबरठ्याजवळ बाहेर जर गवत साचलं असेल याचा अर्थ त्या घरात कोणी राहत नाही असं आपण समजतो. तसंच आपल्या मनामध्ये आपले विषयात आपण मन हे खूप चंचल आहे आणि त्या मनाला आपण जर विषयासक्तीपासून आपण दूर आलो, जर आपण सत्संग केला, चांगल्या लोकांशी बोलणं केलं, संवाद चांगले सुसंवाद केले, तर आपण ह्या विषयातून बाहेर येतो. आणि म्हणून कुडल संगमाला सांगतात बसवांना, की माझ्या मनातले जे राग, लोभ, क्रोध आहेत त्यांना दूर सारव आणि मला हा सत्संग घडू दे. मला शरणांचा सत्संग, शरणांबरोबर चांगले वाद संवाद माझ्या कानी चांगलं ऐकू दे. फक्त हे जे आहे, हे आजचा विषय आपण आज का निवडला? तर जनरली मी मॅडमला इथं सांगते, आज आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शिका म्हणून इथं आहेत आपल्या डॉक्टर विभा शाह, ज्या कोल्हापूरहून आहेत. तर त्यांना मी ते सांगू इच्छिते, की मॅडम आमचा हा जो मंच आहे, हा आम्ही लिंगायत म्हणजे बसवेश्वर आणि शरणांचं जे वचन साहित्य आहे कन्नडमध्ये, ते आम्ही मराठीमध्ये आपल्या बांधवांना, मराठी बंधू भगिनींना उपयोगी होईल, त्यांचा प्रचार प्रसार होईल, हा आमचा मेन उद्देश आहे. आणि त्याच्या बरोबरीने जे पुरोगामी विचार आहेत, जसे तथागत बुद्ध झाले, बसवेश्वर झाले, महावीर झाले, नंतर फुले शाहू आंबेडकर झाले, या पुरोगामी चळवळीमध्ये आपण आंबेडकरांपर्यंत येऊपर्यंत कर्ते सुधारक जे आहेत, समाज सुधारक, त्या सर्व समाज सुधारकांचे आम्ही इथं चरित्र, त्यांनी कष्ट, समाजाला समाज प्रबोधन करताना जे कष्ट घेतलेत किंवा त्यांची जी सेवा आहे, त्यांच्यामुळे आज आपण या क्षेत्रामध्ये प्रत्येक जणी आहोत. आणि माझ्या बरोबरीने बहुजन समाजाचा सुद्धा जो उद्धार झालेला आहे, तर त्यांचं आपण ऋणी आहोत. तर त्यांच्या दृष्टीने आम्ही महिन्यातल्या पहिल्या शनिवारी आम्ही पुरोगामी विचारात असलेल्यांचं चरित्र घेतो. तर आजचा आपला विषय आहे संत गाडगे बाबा. आपण त्यांना संत गाडगे महाराजही म्हणतो. तर त्यांच्याविषयी आता आपल्या ज्येष्ठ साहित्यिका आलेल्या आहेत, ज्येष्ठ लेखिका आहेत आणि अतिशय स्पष्ट बोलणाऱ्या पण आहेत त्या. तर त्यांच्याबद्दलची माहिती देईनच मी, त्यांचा परिचय करून देईन. पण मला सर्वात त्यांच्याकडे बघितलं तरच म्हणजे असं खूप प्रेरणा असल्यासारखे वाटलं, की त्यांचं वय जे आहे त्या माझ्या मते इथं असलेल्या सर्वांपैकी ज्येष्ठ आहात तुम्ही मॅडम. मॅडमचं वय आता 83 आहे, पण वयाने सर्वात लहान आहात. तुमचा उत्साह असा भरभरून उत्साह आहे, की तुमच्याकडे बघितलं, तुमच्याशी बोललं, की मला असं माझे अजून किती दशकं बाकी आहेत आणि मी अजून काय करू शकते, या समाजाला आम्ही काय करू देऊ शकतो वापस. तर आम्हाला जसं बसवांनी सांगितलंय, की कायकवे कैलास, तुझं कामच तू कर, तेच ती पूजा आहे आणि दासोह. तर हा आता आपण श्रावण महिना सुरू होणार आहे. जसं आपण म्हणतो, की अन्नदान श्रेष्ठ आहे, रक्तदान श्रेष्ठ आहे, तसंच आपलं हे ज्ञान दासोह पण आहे, की आम्ही इथं वेगवेगळ्या चर्चा घेतो आणि आपल्यासारख्या महिला ज्या आहेत किंवा पुरुष आहेत, ज्यांच्याकडे जी माहिती आहे ती माहिती आपण चार चौघांमध्ये आपण मिळवतो, त्यांच्यावर संवाद होतात, चर्चा घडवतो आणि हे जे आहे हे रेकॉर्ड करून हे आम्ही परत पुढच्या 2 दिवसामध्ये ते आपण युट्यूबवरती अपलोड करतो, ताकी आपला हा प्रचार प्रसार होईल. याच्यामुळे मी मॅडम तुमचं स्वागत करते. आणि आजचा विषय जो आहे हा गाडगे बाबा महाराजांचा. तर जेव्हा आम्ही बसवांना म्हणतात, की मंदिरामध्ये जायची गरज नाहीये तुला, तर तेच गाडगे बाबा सुद्धा, म्हणजे गाडगे बाबा आपण समाज सुधारक जर पागितले महाराष्ट्रामधले, तर कर्ते समाज सुधारकांमध्ये आपण संत गाडगे बाबांशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर संत गाडगे बाबा हा जे म्हणजे तुकाराम महाराजांचे ते अभंग गायचे, ते कोण होते? आपल्याला आता संत गाडगे महाराज म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं, की ज्यांनी घोंगडी असं म्हणजे असे कपडे, जुने कपडे घातलेले, किंवा हातामध्ये गाडगं आहे, म्हणजे जे तुटलेलं आपण ज्याला म्हणतो मडकं म्हणतो, आणि ज्यांच्या हातामध्ये खराटा आहे. एवढं फक्त आपल्याला माहिती आहे. पण माहिती त्यांनी स्वच्छता अभियान, का बरं स्वच्छता अभियान करायची गरज? आजकाल आपण आज बघतो, आजकाल पॉलिटिशियन, राजकीय मंडळी म्हटले म्हणजे कोणावर टीका नाहीये, पण एक फक्त 2 ऑक्टोबरला, फक्त महात्मा जयंतीच्या दिवशी सर्व राजकीय पक्ष मंडळी फक्त गाव झाडायला किंवा वृक्षारोपण करायला म्हणून पांढरे कपडे घातलेले आणि फोटोच्या निमित्ताने हातामध्ये एक झाडू किंवा खराटा घेतलेले आपण चित्र बघतो. पण ते किती विदारक आहे, ते असत्य आहे.
गाडगे बाबांनी अतिशय प्रामाणिकपणे, कळकळीने लोक प्रबोधनासाठी आपलं आयुष्य वेचलं. ते अतिशय उत्तम कीर्तनकार होते. त्यांनी आपलं आयुष्य म्हणजे अमरावती विद्यापीठामध्ये आज त्यांच्या नावाने एक विद्यापीठ आहे. तर कोण होते हे संत गाडगे बाबा? तर संत गाडगे बाबा जरी पंढरपूरला जायचे, पंढरपूरला आता सगळी दिंडी जाते, पालखी जाते, आपल्याला माहिती आहे तो मोठा सोहळा आहे. पण आपण कधी विचार केला का, की जेव्हा ही पालखी परत येते, लाखो लोक जमतात, तेव्हा तिथं पंढरपूर हे गाव कसं असतं, त्याची अवस्था काय झालेली असते? म्हणजे तिथं अतिशय अस्वच्छता, घाणेरडं, अनहायजेनिक, म्हणजे आता आपण जर बघितलं तर अशी अवस्था असते, ज्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याची किंवा रोगराई होण्याची शक्यता खूप असते. आणि म्हणून गाडगे बाबा जरी पादुका म्हणजे पंढरपूरच्या मंदिरात गेले असतील नसतील हे आपल्याला आज मॅडम सांगतील, पण त्यांचा महत्वाचा म्हणजे उद्देश असायचा की गाव स्वच्छ करणं. स्वच्छता अभियान हे खूप महत्वाचं आहे. आजकाल आपण किती आपले एपिडेमिक डिसीजेस चालू आहेत. आता डेंग्यू चालू आहे. का चालू आहे माहिती आपल्याला? कॉलरा का होतात? सगळं अस्वच्छ, जिथं जिथं अस्वच्छता आहे तिथं तिथं ही रोगराई पसरणार. आणि म्हणून मग गाडगे बाबांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे हे स्वच्छता किंवा अनिष्ट रूढी, नंतर अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी धर्मस्थळ बांधले. त्यांनी लोकांना शिक्षण द्या, मुलांना मंदिराला जाऊ नका, तोच पैसा गरीब मुलाला द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या 2 ओळीच फक्त वाचते आणि मी लवकर मॅडमकडेच देईन. त्यांचं म्हणणं आहे, नको मंदिरांची करावया भर, छात्र जो हुशार त्यास द्यावा. तुम्हाला जर काही देणगी द्यायची आहे, दान द्यायचंय, तर त्या मंदिराला देऊ नका, त्या गरीब विद्यार्थ्याला द्या. शाळेहून नाही थोर ते मंदिर, देणगी उदार शाळेला द्या. नसलेले देव कोठून येणार? जे देव नाहीच आहे ते कुठून येणार आहे? असं त्यांचा हा स्पष्ट प्रश्न आहे. जसं बसवांनांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही विवेक आणि विज्ञानाने जा, तसंच गाडगे बाबांनी पण सांगितलंय, जर देव नाहीच त्या मंदिरामध्ये तर कुठून येणार आहे तुम्हाला? कल्याण होणार कधी सांगा. या 2-3 ओळीमधून आपल्याला कळेल की गाडगे बाबा महाराज आणि महाराजांचा आपण आपल्या बसवमंचावरती आपण त्यांना आज का बरं घेतलं. आणि सगळ्या माझ्या ज्या इथं श्रोत वृंद आहेत त्या सर्वांना कळेल की मला फक्त खूप कमी माहिती होती गाडगे महाराजांबद्दल, पण जेव्हा शहा मॅडम बरोबर बोलले तेव्हा मला खूपशी माहिती कळली. त्यांचं आणि कर्मवीर भाऊराव पाटील दादांचा पण खूप सलोखा होता. नंतर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरु मानत असत. त्यांची आणि महात्मा गांधींची सुद्धा भेट झालेली आहे. दोघही स्वच्छता अभियानामध्ये पुढे. तर असे सर्व वेगवेगळे पैलू असलेले शहा मॅडम देणार आहे. आणि इथं परत मी सर्वांचं स्वागत करते आणि मॅडमची संक्षिप्त ओळख करून देते. मॅडम कोल्हापूरहून आहेत. प्राध्यापिका डॉक्टर विभा एस शहा मॅडम. त्यांचा परिचय सुरू करण्या अगोदर थोडस सांगते की मॅडमच्या मुलगा आणि सुनबाई दोघही डॉक्टर आहेत. ENT स्पेशालिस्ट मुलगा आहे, त्यांची प्रॅक्टिस इथं कोल्हापूर इथं आहे, आणि सुनबाई डर्मेटॉलॉजिस्ट आहे असं मला त्यांच्या बोलण्यातून कळलं. आणि आज त्यांच्या नातीने त्यांना आज पूर्ण हे व्यवस्थित आयोजन करून दिलं. तर ह्या तुमचं पूर्ण फॅमिलीचं, कुटुंबाचं आमच्या मंचावरून स्वागत आहे मॅडम. मॅडम मराठी विषय प्राध्यापिका होत्या. MA PhD झालेलं आहे मॅडमचं. मॅडमची मराठी ऐतिहासिक कादंबरी हा PhD प्रबंध, ज्यास शिवाजी विद्यापीठाकडून उत्तम प्रबंध म्हणून प्रकाशन अनुदान मिळालेलं आहे. नंतर या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कडून 1992 चा शेनोलीकर पुरस्कार मिळाला आहे. वृत्तपत्रातून प्रासंगिक लेख प्रकाशित करतात. 5 अक्षरे व देनो हे 2 कथासंग्रह प्रकाशित आहेत. सांगली व कोल्हापूर आकाशवाणीवर विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत. 65व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात एका संवादाचे यशस्वी संयोजन केले. त्यामध्ये सुप्रसिद्ध लेखक म गर्गे, विश्वास पाटील, ना इनामदार, शिवाजीराव सावंत हे सर्व सहभागी होते. शहाजी महाविद्यालयात प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्याबरोबर मराठी अन्याय निर्मूलन परिषद घेतली. प्रमुख पाहुणे यशवंतरावजी चव्हाण होते. 1978 म्हणजे 1978 साली
संयुक्त शारदोत्सव समिती स्थापन करून विवाहित महिलांना आपले कलागुण सादर करण्याची संधी व स्वतंत्र व्यासपीठ मिळवून दिले. या समितीत शहरातील 20 महिला मंडळे सहभागी होती. दरवर्षी नवरात्रात दुपारी 2 ते 6 या वेळेत केशवराव भोसले नाट्यगृहात विविध गुण दर्शन होत होते. नाट्यगृह विविध रंगी साड्यांनी तुडुंब भरे. या समितीतर्फे मॅडम आणि त्यांच्या समितीने साधनाताई बाबा आमटे यांचा 25,000ची थैली देऊन सन्मान केला आहे. भानू अथय्या यांचा पण सन्मान केला आहे. सांगली व कोल्हापूर आकाशवाणीवर महिलांचे प्रबोधन करणारी अनेक व्याख्याने, चर्चासत्रे, लघुनाटिका सादर केल्यात. सर्व लेखन मॅडमचे स्वतःचे होते आणि मॅडम हे मानधन दरवर्षी शाळेतील गरीब होतकरू मुली दत्तक घेऊन खर्च करतात. आता पण हा त्यांचा उपक्रम चालू आहे. प्राध्यापक संघटना, इंडियन रेड क्रॉस, महिला दक्षता समिती, फेस्कॉम या संस्थात मॅडम क्रियाशील सभासद आहेत. मॅडमनी त्यांच्या 5 मैत्रिणींनी मिळून 2003 साली ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरू केले आहे. दरमहा 2 व्याख्यानांचे आयोजन करतात. व्याख्यात्यांना मानधन पण देतो. इथं सांगायला आम्हाला वाटतं की मॅडम आम्ही इथं मानधन देत नाही, पण ही आम्ही सेवा म्हणून सर्वांकडून घेतो. नवनवीन ज्ञान मिळते, चांगले काही ऐकून मन भरते. सभासद खुश आहेत. विरंगुळात नवीन वर्ष, हादगा, नवरात्र, नागपंचमी, माहेर, वेगवेगळे खेळ इत्यादी करतो. दरवर्षी एक लहान ट्रिप व एकूण 10-12 दिवसाची मोठी ट्रिप काढतो. 50 सभासद येतात. काश्मीर, नेपाळ, राजस्थान, केरळ इत्यादी बरंच बघितलं आहे आणि दाखवलेही आहे. मॅडमला चा सन्मान कर्तृत्वाचा हा अनंतराव ओरगावकर ट्रस्टचा पुरस्कार मिळालेला आहे आणि मॅडम फेस्कॉम या महाराष्ट्र संघटनेवर निवडून येऊन 4 वर्ष आहेत तिथं काम करत आहेत. त्यामुळे आपल्या इथं आलेल्या प्राध्यापिका, उत्तम लेखिका, संघटिका, उत्कृष्ट वक्त्या व प्रामाणिक आणि कळकळ अशा सामाजिक कार्यकर्ता अशा प्राध्यापिका डॉक्टर विभा शहा मॅडम, मी तुमचं इथं सहर्ष स्वागत करते आणि आणि आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. थँक्यू, धन्यवाद. ते म्हणतात ना, सत्संग सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. या उक्तीनुसार आजच्या अतिथी व्याख्याता शरणी प्राध्यापिका डॉक्टर विभा शहा यांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. डॉक्टर विभा शहा. संत गाडगे महाराज हे अत्यंत बुद्धिमान, प्रतिभा संपन्न आणि एक द्रष्टे समाज सुधारक होते. मी त्यांना द्रष्टे म्हणते एवढ्यासाठी की ज्या काळातली परिस्थिती असेल त्याचा खूप पुढच्यापर्यंत विचार करून त्याला अनुकूल ते वाईट. महाराज हे एक अत्यंत बुद्धिमान, प्रतिभा संपन्न आणि द्रष्टे कृतिशील समाज सुधारक होते. फक्त तोंडी बोलून चालणार नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष कृती केलेली होती आणि ते द्रष्टे यासाठीच की पुढच्या खूप वर्षापुढे काय होईल या भविष्याचा विचार करून त्यांनी आपले कार्य आरंभलेलं होतं. आयुष्यभर हा माणूस त्या दीन दुबळे, गरीब, अनाथ, अपंग यांच्या चांगली मानसिकता घडावी, त्यांना स्वच्छतेचं महत्व कळावं, रोगराई कमी व्हावी यासाठी प्रयत्नशील राहिला. विदर्भामध्ये अमरावती जिल्हा आहे, तिथे एक दर्यापूर तालुक्यामध्ये शेणगाव आहे. या शेणगावामध्ये राणोजी आणि झिपराबाई जानोरकर हे एक चांगलं सुख कुटुंब राहत होतं. या कुटुंबाची शेतीवाडी भरपूर होती, शिवाय गुरढोरं असणाऱ्या गोठा चांगला होता. घर मोठंच्या मोठं घर होतं, पण हे 18 पगड साती मधले परीट होते. त्यामुळे ह्यांचं काम काय, गावातल्या घरोघरी जायचं, कपडे धुवायला घ्यायचे, नदीवर जाऊन ते कपडे धुवायचे, वाळवायचे आणि वाळवलेले त्यांना परत द्यायचे. आता या कामाचा मोबदला काय, तर एक एक भाकरी प्रत्येक घरातून मिळत होती. हे एक भाकरी घेऊन यायचं. शिवाय जर त्या माणसांच्या गोठा हे असेल, जेव्हा खळं असेल, त्या खळ्यावर असणारं गहू, ज्वारी, हरभरा जे काही धान्य असेल त्याच्यात पण ह्यांना हिस्सा मिळत होता. त्यामुळे ही माणसं अशी आरामात राहत होती. मोबदला मिळत असे, कधी सणवार असलं तर गोडधोड पण मिळत होतं. ह्या जिंगराजीचं लग्न वर्णा नदीकाठच्या देपुरे गावातल्या हंबीराव च्या मुलगी सखूशी झालं.
आता ही सखू यांच्या घरात नांदायला आल्यानंतर ती थाटामाटात लग्न झाल्यामुळं अत्यंत सुखात मस्त राहत होती. ह्या सुखाने झिंगराजीला पहिली मुलगी झाली, पण ती अल्पावधीत मेली. पुढे त्याला 23 फेब्रुवारी 1876 साली महाशिवरात्रीच्या दिवशी एक गोरा गोमटा अतिशय देखणा आणि गोल चेहऱ्याचा सुंदर मुलगा झाला. ह्या छान मुलाचं नाव त्यांनी डेबू ठेवलं, डेबू. त्या काळातल्या प्रथेनुसार झिंगराजीनं ह्या डेबीचा जन्मोत्सव देवापुढे बकर कापून सर्वांना, गावकऱ्यांना आणि नातलगांना मांसाहार देऊन आणि दारू देऊन केला. त्या काळात असं म्हणतात की दारूचे पाट वाहिले होते, इतकी दारू त्यावेळेला त्यांनी लोकांना दिली होती. त्या काळातल्या रूढीच अशी होती, प्रत्येक देवाचा उत्सव जत्रा असेल तिथं देवापुढं बकरी किंवा कोंबडं कापायचं, सगळ्यांनी मांसाहार करायचा आणि सगळ्यांनी दारू प्यायची. सर्वजण हा रिवाज सांभाळत होते. जर एखाद्या माणसाची परिस्थिती नसेल एवढा खर्च करण्याची, कोंबडा विकत घेणं किंवा मेंढी विकत घेणं, तर तो सावकाराकडून कर्ज काढायचा, पण कर्ज काढून सुद्धा हा रिवाज सांभाळायचाच, अशी एक त्या गावाची पद्धत होती. त्या गावातली जत्रा मूर्छितापूर आणि ऋणमोशन ह्या 2 मोठ्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी जत्रा भरत होती. पुढे काय झालं, झिंगराजीला इतकं त्या पुढारीपणाचं व्यसन लागल्यासारखं झालं की त्या सगळ्या जत्रामध्ये आपण मोठेपणा मिरवत राहायचं, दारू प्यायची, मांसाहार करायचा. असं करता करता त्यानं घरातलं सोनं चांदी विकलं, भांडी विकली, गुरंढोरं बाजारात नेऊन विकली, छोटे छोटे जमिनीचे तुकडे विकले. शेवटी दारूमुळं त्याची लिव्हर खराब झाली. हॉस्पिटलमध्ये खूप दिवस औषध उपचार करावे लागले, परंतु त्यातून तो जगणार नाही अशी चिन्ह दिसायला लागली. आणि त्याच वेळेला सावकारानं ते आपलं गहाणखत दाखवून त्याचं घर आणि शेत दोन्ही ताब्यात घेतले. आली पंचायत. झिंगराजीला ह्यावेळी मात्र पश्चाताप झाला. आपण जे वागलो ते बरोबर नाही हे त्याला कळून चुकलं. त्याला उपरती झाली. त्यानं अंतकाळी सखूला जवळ बोलावलं आणि सांगितलं, बाई ग, देवदेव जास्त करू नकोस आणि पोराला त्या दारूच्या जवळ सुद्धा जाऊन देऊ नकोस. त्याला दारूपासून आणि देवापासून लांबच ठेव. ठीक आहे. शेवटी झिंगराजी मेलाच. सखू दुसऱ्याच्या शेतात काम करायला लागली. घर गेलं, शेत गेलं, काय करणार. धुणी धुवून मुलांना जगवत राहिली. सखूच्या भावाला हे सगळं समजलं. तेव्हा देपुऱ्यातून तो स्वतः, चंद्रभान त्याचं नाव, तो आला आणि आपल्या बहिणीला आणि 7 वर्षाच्या डेबूला घेऊन देपुऱ्याला गेला. चंद्रभानची बायको कौतिकाबाई, तिला पण एक बळीराम नावाचा मुलगा होता. आता हे नणदेला आणि तिच्या मुलाला जन्मभर पोसायचं आपण. ही गोष्ट तिला जरा खटकली, तिला सहन होत नव्हतं. तिच्या वागण्यात हे दिसून यायला लागल्यावर सखूनं ठरवलं की आपण कामाला आणि शेतातल्या कामाला भिडायचं. सगळं घरकाम तीच करायची, झाड पुसापासून भांडी घासणं, स्वयंपाक करण्यापासून सगळं. आणि मग डेबू पण आई बरोबर हे शिकला. डेबू त्याच्या बाळाला, बळीरामला सांभाळायचं आणि शिवाय चंद्रभानची गुरंढोरं घेऊन राखायला घेऊन जायचं. तिथं अनेक गुराखी आपल्या गुरांना घेऊन येत होते. डेबू आई बरोबर देवळात पण जायचा, तिथं कीर्तन, प्रवचन ऐकायचा. ते त्याला लहानपणातच त्याची गोडी लागलेली होती. गोरापान तगडा जवान झाला. दिवस दिवस जातच होते. डेबू हुशार होत होता. परंतु काय झालं, डेबू 16 वर्षाचा झाला तरी त्याचं लग्न जमेना. कारण तो मामाच्या घरात राहतो, घरदार नाही, शेत नाही, कशाला ह्या मुलाला मुलगी द्यायची. तरी सुद्धा कमलापूर गावच्या एका गरीबेनं कर्तबगार मुलगा आहे एवढं बघून कुंताबाई नावाची आपली मुलगी त्याला देऊ केली आणि 16व्या वर्षी डेबूचं लग्न झालं. डेबूला काय होतं, त्याला वक्तशीरपणा आवडत होता. अतिशय चोख आणि व्यवस्थित काम करायचा तो. वावगं त्याला खपायचंच नाही.
तो जात्यात हुशार असल्यामुळं कोणतं पीक लावावं, ते पीक किती महिन्यात येतं, जास्त पीक येण्यासाठी काय केलं पाहिजे, हे तो आजूबाजूचं बघून ऐकून शिकला आणि योग्य त्या प्रकारचं पीक लावून त्याच्या लागवडीतून अमाप उत्पन्न चंद्रभानूला मिळायला लागलं. चंद्रभानूला काय झालं की ह्या डेबूवर सगळी शेती संपवून तो गावातलं पुढारी पण करायला लागला. लोकांच्या मुलांची लग्न जमवायची, जत्रेत मिरवायचं, मांसाहार करायचा, दारू प्यायची आणि असं करता करता ही केलेली चैन दैनभानूला खूप महागात पडली हो. चंद्रभानूनं आपलं शेत सावकाराकडे गहाण ठेवलं, हे कुणाला कळलंच नाही. कर्जापोटी जेव्हा तो शेत ताब्यात घ्यायला आला तेव्हा ह्या सगळ्यांना हे कळलं, परंतु डेबू लहान होता वयानं, फार बोलू शकला नाही. त्याला हे कळत होतं की परतफेडीसाठी दिलेल्या धान्याचा हिशोब सावकार करत नाही आणि तो लुबाडतो लोकांना, हे कळून सुद्धा डेबू काही करू शकला नाही. डेबूनं नंतर मामाचं दुसरं शेत होतं ते कसायला घेतलं. डेबू बैल, गाय, म्हैस ह्यांची खूप चांगली व्यवस्था ठेवायचा, काळजी घ्यायचा, त्यांच्यावर माया करायचा. ह्या शेतातल्या उत्पन्नातून मामाचं सावकारानं घेतलेलं शेत आपण सोडवायचं. डेबूने हे पक्क मनाशी ठरवलं आणि घरात सांगितलं, थोडीशी काटकसर करा, आपल्याला हे कर्ज फेडायचं आहे. पुढच्या वर्षी डेबूनं धान्याची पोती गाड्यात घातली आणि गेला सावकाराकडे. सावकारानं धान्य घेतलं. डेबूनी सांगितलं, किती कर्ज फिटलं त्याची पावती द्या. हो हो दिव्या, नंतर दिव्या म्हणाला. सावकारानं पावती दिलीच नाही, कित्येक दिवस मागून पण दिली नाही. तेव्हा डेबू चिडला. डेबू त्याला म्हणाला, का हो देत नाही पावती? मामाला नेऊन अंगठा उठवून घेतला होता तेव्हा कसं झालं, आणि मग ह्या पोच पावतीवर तुम्ही अंगठा द्यायला नको, द्यायलाच पाहिजे. डेबूचं हे रोखठोक बोलणं जरा सावकाराला पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे असं कळलं. डेबूच्या ह्या दुसऱ्या शेतासाठी सावकार पुन्हा त्यांना अजून कर्ज फेडलं नाही असं सांगत तो गुंडांना घेऊन आला. 4 गुंड आणि सावकार स्वतः घोड्यावर बसून आला. डेबूनं एका गुंडाला स्पष्ट विचारलं, बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून आलायस काय, तर ये पुढं. सावकार त्याला नमटायला लागला, जाकी पुढं, जाकी म्हणून. डेबूनं त्याला असा काही फैलावर घेतला की 2 फट्ट्यात तो खाली पडला. हा 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 करून रडायला लागला. डेबूने चापकाचे 2-4 फटके मारले. एक आसूड त्यानं सावकारावर मारला होता, पण तो चुकून घोड्याच्या नाकावर पडला. घोडा उधळला, सावकार गेला आणि शेवटी मामाचं शेत राहिलं, आपल्या ताब्यात मिळालं. गावकरी ह्याच कर्तृत्वानं अतिशय भारावले, त्याचं खूप कौतुक करायला लागले आणि कोणत्याही गोष्टीत आता डेबूचा सल्ला घ्यायचा. डेबू पीक कोणतं लावायचं, आमची अडचण आली तर काय करायचं, अशा सगळ्या समस्या डेबूला विचारायला लागल्या. डेबूला मुलगी झाली, आलोका तिचं नाव. त्या डेबूनं आपल्या मुलीचं बारसं करायसाठी लाडवाचं जेवण केलं, सगळ्यांना पोटभर जेवण दिलं. पण नातलं गावकरी मटण नाही, दारू नाही, हे कसलं हे म्हणून नाराज झाले. घरातले पण म्हणाले, आपल्या रिवाजाप्रमाणे आपण बकरी कापायला पाहिजे होती. डेबू अजिबात तयार झाला नाही. त्याने एकच प्रश्न जमलेल्यांना विचारला, काय हो, मुलगा झाला, मूल झालं, आनंद झाला, मूल मेलं तर काय करता, रडता ना? हो रडतो, खूप रडता, महिना महिना त्याचं दुःख तुमचं विसरत नाही. आई रडते, बाप रडतो, आजोबा आजी सगळे सगळे रडत बसता, हो ना? मग बकरीच्या मानेवर सुदी फिरवता तेव्हा बकरी काय आभाळात न पडते का जमिनीत न उगवते? ती पण कुणाच्या तरी आई बापाच्या पोटातनच आलेली असते ना. बकरीला बोलता येत नाही म्हणून तिच्या आई बापाला दुःख होत नाही असं आहे का? बापरे, डेबूचं हे बोलणं ऐकून जमलेल्यांना वाटायला लागलं, डेबू काहीतरी बरोबर बोलतोय बर का.
त्यांना दुःख दिलं तर तुमचं कसं भलं होणार? नाहीच होणार. एकदा काय झालं, कर्ज फेडायसाठी पैसे कमी पडतात. तर म्हातारा झालेला एक बैल गोठ्यातच होता. तो आता आऊत ओढू शकत नव्हता. मग आजोबांनी पर्याय काढला की कसायाकडे हे विक आणि ह्याचे येणारे पैसे कर्ज फेडायला घे. देवू असा भडकला, काय हे 15-20 वर्ष ह्या बैलानं काम केलं म्हणून पिकवलं, म्हणून तुम्ही हे खाऊ पिऊ शकला, इतकी वर्ष जगू शकला, आणि आता तो म्हातारा झाला म्हणून त्याला कसायाकडे द्यायचं? कसाई दुसऱ्या दिवशी मारून टाकेल त्याला. हे तुम्ही योग्य करत नाही आहे. उद्या माणसं पण म्हातारी होणार, मग विका की त्यांना पण नेऊन. टेबूचं हे सडेतोड बोलणं ऐकून सगळे जरासे घाबरल्यासारखे झाले. आणि मग उद्या काय होणार आहे, आपण सगळेच म्हातारे होणार आहे. डेबूला कुठलंही काम करण्यात कमीपणा वाटत नव्हता. एकदा काय झालं, आणि गुराढोरांच्या विषयी त्याच्या मनात अत्यंत दयाभाव आणि माया होती. एकदा काय झालं, शेतात येणारी गाडी वाट होती, तिथं पाऊस पडल्यामुळे खूप चिखल झाला होता. डेबूने एक दोनदा बघितलं, गाडीची चाकं त्या चिखलात रुततात, आणि मग गाडीवान बैलाला हे म्हणून चाबकानं मारतो, त्याला टोचतो आणि पुढे जायला सांगतो. काय हे, डेबूला खूप खूप वाईट वाटलं. त्यानं दुसऱ्या दिवशी आजूबाजूची खर माती उकरून त्या सगळ्या चिखलावर टाकली, गाडी रस्ता सराव केला. लोक विचारायला लागले, डेबू तुला काय करायचं होतं? तुझं माझं करू नका हो, तुला काय करायचं, मला काय करायचं काय? ही गावाची वाट आहे ना, आपण सगळ्यांनी मिळून ती वापरतो, आपण सगळ्यांनी मिळून ती नीट केली पाहिजे. डेबूचं असं सडेतोड उत्तर होतं. एकदा डेबू पाखरं राखायसाठी शेतात गेला होता. तर त्या शेतामध्ये त्याला एका दिव्य अनुभूतीचा म्हणजे विभूती कोणीतरी दिसली असं म्हणतात. डेबूला त्याने सांगितलं की जिथं जायचं असेल ते जैसे तुम करना चाहते हो वैसा कर लो. डेबूच्या मनात ही गोष्ट बसून राहिली. शिवाय एकदा कनवटीचा रुपया पडला, पाण्यात वाहून गेला. अमका तमका चांगला होता, आजारी होता, मरून गेला. देबूला हे लक्षात आलं की काळाच्या हातातलं माणसं असो, हे प्राणी असो, सगळी खेळणी आहेत. काळ कधी कुणावर हक्क गाजवेल काही सांगता येत नाही. आणि त्यामुळं काळ किती पण कठीण यायच्या अगोदरच आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याला आधी सगळ्या चौफेर निरीक्षणातून हे कळलेलंच होतं की शिकलेला आहे तो मोठा होतो, आणि तो निरीक्षर अडाणी आहे तो मात्र अज्ञानाच्या चिखलात रुततो. त्याला सर्वजण लुबाडतात आणि तो दीन दुबळा तसाच राहतो. आता ह्या दीन दुबळ्यांना आणि अज्ञानी बांधवांना आपण शहाणं केलंच पाहिजे आणि प्राणी हत्या बंद केलीच पाहिजे, हे डेबूच्या मनानं पक्क ठेवलं. मनोमनी हा त्याचा निर्णय पक्का झाला. हा निर्णय पक्का होता क्षणी डेबूनं हे घर सोडायचा निर्णय घेतला. 2 मुली, गरोदर पत्नी कुंताबाई आणि आई सखूबाई झोपल्या असताना तो हळूच उठून बाहेर आला, आणि आपल्या मनाचा निर्धार पक्का झाला असल्यामुळं त्यानं अंगणात पडलेली एक काठी, एक कुडता, नेसूचं कांबळं आणि एक फुटकं गाडगं जे डोक्यावर ठेवलं, त्याचा मोठा खापरा, आणि घर सोडलं. गावातल्यांनी आणि घरातल्यांनी खूप शोधाशोध केली, परंतु डेबू काही सापडला नाही. डेबू चालत चालत दुसऱ्या गावी गेला. तिथे जाऊन त्यानं पहिल्यांदाच भेटलेल्या एका माणसाला विचारलं, काहीतरी खायला द्या की, काम कर की, काम केल्याशिवाय कोण खायला देणार, सांगा काम. त्या माणसानं लाकडं फोडायला सांगितली. डेबूनी सगळी लाकडं फोडून एकावर एक सुंदर रचून ठेवली. माणूस खुश झाला, त्यानं भाकरी दिली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी त्याला एकानं बाग स्वच्छ करायला सांगितली. डेबूनं पान गोळा करून अतिशय स्वच्छ निर्मळ बाग स्वच्छ केली. त्यानं पण खुशीनं खायला दिलं. काम केल्याशिवाय
कुणाचं फुकट खायचं नाही, हे डेबूचं स्वतःचं अत्यंत कठोर असं तत्व होतं. त्यांनी कधी आणि हातावर भाकरी घ्यायची, कुणी कोरड्यास दिलं तर त्या खापराच्या तुकड्यात कोरड्यास घ्यायचं, त्याला लावून खायचं, तेच धुवून त्यातनं पाणी प्यायचं. कुठं गावापुढे नदी, ओढा, जे नाला काय असेल तिथं जाऊन आंघोळ करायची, कपडे घालायची. तो राहत कुठे होता? देवळाच्या पायरीवर, देवळाच्या ओसरीवर किंवा एखाद्या पारावर. हीच त्याची झोपायची ठिकाणं होती. गाडगे मग हळूहळू असा हा कपडे नाहीत, गाडगे वापरतो म्हणून त्याला सगळेजण गाडगे बाबा म्हणायला लागले. देबू झाडून काढत असताना, स्वच्छता करत असताना तोंडानं काहीतरी चांगलं बोलायचा. काही जण ऐकायचे पण सोडून द्यायचे. पण हा काहीतरी चांगलं बोलतो एवढं कळायचं. लहान मुलांना मात्र वाढायचं, वेडा आहे रे, काय वेडा आहे तो. त्याला कुणी कुणी दगड पण मारायचे. पण ते सगळं ते देबूनं सहन केलं. हा गाडगे महाराज झाला आणि गावोगाव फिरायला लागला. 1905 ते 1917 अशी तब्बल 12 वर्ष त्यांनी सबंध महाराष्ट्रभर भ्रमंती केली. आता हे फिरण्यासाठी काय होतं, जवळ पैसे नव्हतेच. रेल्वेत किंवा बसमध्ये विना तिकीट प्रवास करायचा. कधी बाकावर बसायचं नाही, खाली कोपऱ्यात बसायचं. त्याचा हा कपड्यांचा अवतार हा असा, त्यामुळे लोक त्याला भिकारी समजायचे. कुणी भीक म्हणून काही द्यायचे किंवा तिकीट चेकर आला तर त्याला हे सोसायचं नाही, तो त्याला मारहाण करायचा. देबू मारहाण सहन करायचा पण तिथून उतरायचा नाही. मग कुठेतरी तिकीट चेकर कुठल्या तरी स्टेशनवर त्याला उतरून टाकायचा. ज्या स्टेशनवर उतरवलं असेल त्या गावात जायचं. गावातल्या सगळ्या गल्ल्या झाडून टाकायच्या. एक खराटा मागून घ्यायचा आणि देवळाचा परिसर सगळं स्वच्छ करायचं. लोक अचंबित व्हायचे, कुणी हे स्वच्छ केलं, इतकं सगळं स्वच्छ, असं म्हणून त्याला काही ना काहीतरी खायला द्यायचे, पाणी द्यायचे. आणि लोकांना स्वच्छतेचं आणि शिक्षणाचं महत्व तो बोलता बोलता, झाडता झाडता सांगत राहायचा. ते बोलणं कसं, वऱ्हाडी भाषेत. त्याला डब्बू शाळेत गेलेलाच नव्हता, त्याला लिहिता वाचता अजिबात येतच नव्हतं. पण एकच होतं, कोणतंही काम शिस्तबद्ध झालं पाहिजे, त्यासाठी त्याचा कटाक्ष होता. पंढरपूरच्या यात्रेत पहिल्यांदा गेला. त्या ठिकाणी लोक यात्रेसाठी हजारोने लाखो लोक जमलेली होते. देबूनं निरीक्षण केलं की जे कुणी उच्चवर्णीय होते त्यांची सोय बडव्यांच्या घरात, पडवीत, खोलीत, आत कुठंतरी होते. पण जे खालच्या वर्गातले आहेत त्यांना राहायला काय आहे? काही नाही. चंद्रभागेत स्नान करायचं, त्या वाळूतच प्रातर्विधी करायचे, त्या वाळूतच कपडे वाळवायचे, वाळूतच बसून जेवायचं, तिथंच सगळं. देबूला हे सहन झालं नाही. ह्याच्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे असं त्याला वाटलं. तिथं जेवणाच्या पंक्ती असायच्या, कुणीतरी अन्नदान, अन्नछत्र चालवलेलं असायचं. देबूला वावगं खपत नव्हतं. देबू पुढे गेला, त्यांनी काय केलं, कुणाला तरी चुन्याची फक्की आणायला सांगितले. एक लांब लचक दोर ठेवला, त्याच्यावर चुन्याची फक्की घातली. ह्या लाईनीत ओळीनं बसायचं. लाईनीच्या बाहेर बसणाऱ्याला जेवण मिळणार नाही. कुणी वाकडा तिकडा बसला असला तर त्याला, कार्यकर्त्याला सांगून त्याला सरळ बसायला सांगायचं आणि मग वाढायचं. आपण मात्र हातावर घेऊन जेवायचं. आता एक काय झालं, देबूनं सामान्य माणसांचं मन कसं आहे, इथले समाज व्यवहार कसे आहेत ह्याचं चांगलं निरीक्षण केलं. गावोगावच्या देवळातून होणारी कीर्तन, प्रवचनं ऐकली. त्यामध्ये त्याला ज्ञानेश्वर, तुकाराम यांची चांगली चांगली संतवचनं ऐकायला मिळाली. त्याला ती पाठ काही झाली नाही, सोडून द्या, परंतु जे पण आपण ऐकलेलं आहे त्याचा भावार्थ, त्याचा मतितार्थ त्यानं आत्मसात केला आणि त्यामुळे त्याचं ज्ञान वाढलं. माणसात भेद आहेत, भेदामुळे होणारं वर्तन अतिशय वाईट आहे. दीनदुबळ्यांची पिडवणूक होते, अज्ञानी लोकांना वाटतेल तसं फसवलं जातंय, अंधश्रद्धा ह्या समाजात खूप आहे, प्राणी हिंसा तर मोठ्या प्रमाणात होते आहे. निसर्गाची अवकृपा जर झाली, दुष्काळ पडला तर लोकांची होणारी परवड, हे सगळं देबून स्वतः अनुभवलं.
आणि ह्या अनुभवावर तो चिंतन करत राहिला, मनन करत राहिला आणि मग तो आपणच ह्याच्यावर उपाय शोधायचा असं त्यानं ठरवलं आणि मग तो उपाय शोधायच्या नादाला लागला. कुडता त्याचा हळूहळू फाटलाच ना, कुठंतरी बाभळीचा काटा लागला, काय लागलं, कारण जंगलातून इकडे तिकडे फिरायचा तो. तर तो काय करत होता, रस्त्यावर पडलेली एखादी चिंधे एक दोन सापडल्या तर पुन्हा बाईकडून सुई जरा घ्यायचा, फाटलेल्या जागेवर जोडायचं. एखाद्या शिंप्याकडनं शिंप्याकडचे तुकडे घ्यायचे, तोडायचे. हळूहळू त्याच्या कुडत्याचा आकार चिंध्यासारखाच होऊन गेला. त्यामुळे अनेक जण दुसऱ्या गावातले लोक त्याला चिंधी बाबा सुद्धा म्हणायला लागले. आधी गाडगे बाबा झाला, नंतर सिंधी बाबा झाला. त्यानं आपल्याला जे उपाय सुचलेत ते प्रत्यक्षात आणायचे अशी त्यानं सुरुवात करायची ठरवली. आणि मग पंढरपूरच्या जवळ त्या चंद्रभागा नदीच्या आसपास एक मोकळी जागा बघितली आणि तिथं खणायला सुरुवात केली. इथं एक इमारत बांधूया. देबूचं म्हणणं ज्यांना ज्यांना पटत होतं, म्हणजे ते कळतंय पटतंय, ते लोक म्हणाले आम्ही तुला द्यायला मदत करायला तयार आहे. एकाने सांगितलं मी 1000 रुपये देतो, दुसरा म्हणाला मी 2000 देतो. देबूंनी एकाच्या हातातून पैसे घेतले नाहीत. त्यांचं नाव काय सांगा, तुमचं गाव कुठलं सांगा, ठीक आहे मला गरज लागेल ना तेव्हा तुमच्याकडनं घेतो असं सांगायचं. आणि मग एखादा हुशार पोरगा भेटला तर त्याचं मुलगा असो मुलगी असो कोणी पण एखाद्या शाळेत जाणाऱ्या पोराकडची वही घेतली आणि त्याच्यावर त्याचं अक्षर बघायची. चांगल्या अक्षरात लिहित असेल तर त्याला ते नाव, पत्ता, किती पैसे देणार होते ही रक्कम लिहायला सांगायची. अशा रीतीनं डेबूनं गळ्यात एक वही अडकवली आणि जे जे कोणी देतो म्हटले होते त्यांच्याकडून आता हे कुदळ फावडा घेऊन हे खणायचं काम झालं. तर त्यामध्ये त्यांच्यासाठी ज्यांना मजुरी द्यायची असेल त्यांना तो त्या माणसांच्याकडे पाठवायचा, ह्यांच्याकडून घ्या, ही देखरेख करणारी माणसं आहेत ती त्यांचा पगार द्यायची. देबूला स्वतःला कधी कुणाकडून फुकट घ्यायला आवडलं नाही आणि त्यानं कुणाला फुकट घेऊन पण दिलं नाही. ही त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट होती. देबू कीर्तन करायचा म्हणजे काय की गावातली मोकळी जागा असेल किंवा देवळाच्या बाहेर पार असेल त्याच्यावर उभं राहायचं आणि त्याचा आवाज अतिशय गोड होता. त्या गोड आवाजात म्हणायचा आणि तिथली 2 दगड घेऊन त्याचे टाळ कुटायचे. असे टाळ कुटत 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 असं 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 कीर्तन करायचं. मग लोकांना असं वाटायचं किती छान म्हणतोय हा, तुकारामाचे अभंग म्हणतोय, ह्याचे अभंग म्हणतोय. आणि एखाद्या अभंगातलं आपल्याला आलं नाही ना तर स्वतःच्या मनानं विदर्भ भाषेतल्या वऱ्हाडी भाषेतले शब्द घालून जुळवून म्हणायचं. काय म्हणायचं, नाम घ्या फुका न गावे दमडी किंवा रुका, पैसा लागतच नाही, देवाचं नाव फक्त घ्या, देवानंच हे जग निर्माण केले. त्याची बरेचसे कीर्तनं ही अशी प्रश्नोत्तर स्वरूपाची होती. त्यामुळं शाना कुणाला म्हणायचं सांगा बघू. एकदा त्यानं एकानं विचारलं, मी सांगतो. शहाणा कुणाला म्हणायचं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे पेच करी, म्हणजे जो प्रामाणिकपणानं मेहनत करून पैसा मिळवतो आणि मिळवलेल्या पैशाचा विनियोग सत्कर्मासाठी करतो, चांगल्या कामाचा विचारपूर्वक करतो, त्याला शहाणा म्हणायचं. देबूचं हे म्हणणं लोकांना पटायला लागलं. हो, प्राणी हत्या करू नका, भूत दया ठेवा, बैल गाय ह्यांना मारू नका. हो, गाय किती चांगली, दूध तर देतेच, आपली मुलं बाळं वाढतात, आपल्याला दूध पाणी मिळतं आणि शिवाय जास्त राहिलं तर विकता येतं आणि शिवाय शेतीच्या कामासाठी बैल गायच देते. ह्या मेंढी हिच्यावरचं घोंगडं आपण पांघरतो थंडी वाऱ्यापासून संरक्षणासाठी मेंढी, आणि ह्या प्राण्याला तुम्ही मारताय कशासाठी? नका मारू त्यांना. जे विचारायचं ते अशा रीतीनं. आणि मुख्य म्हणजे काय होतं की बाबाचं वर्तन अत्यंत सदाचारी होता. तो निस्पृह होता, एक पैसा कशाचा मागत नाही, त्याला व्यसनही नव्हतं, तो दारू नव्हे कसलंच मांसाहार सुद्धा घेत नव्हता. त्यामुळं लोकांना आपण अन्याय करताय, तुम्ही जातपात सांभाळताय, भेदभाव करताय, व्यसन करताय, ही किती पाप, ह्याच्यामुळे आरोग्य बिघडतंय, आरोग्यामुळे आपलं किती नुकसान होतंय, हे सगळं देबू कीर्तनाच्या माध्यमातून सांगत होता.
ते सांगता सांगता एकदा देवून विचारलं, नवस करता का? हो करतो. मग काय करता? जेवणाचं ताट करता, देवापुढे ठेवता आणि थोडा वेळ पाणी वगैरे टाकता, देवाला द्या आणि घरी नेऊन तेच खाता. नारळ फोडता. फोडला की आजूबाजूला असणाऱ्यांना 2-4 तुकडे देता आणि उरलेलं घरी नेऊन खाता. एवढ्याशा तुकड्यांनी देव प्रसन्न होतो. देवाला काही नकोच आहे हो. देवानंच तर निर्माण केले, तुम्हाला निर्माण केले, झाडी शेती निर्माण केली आहे, माणसं निर्माण केलेत, प्राणी निर्माण केलेत, पशुपक्षी निर्माण केलेत. तो निर्माता आहे. तो तुमच्या आमच्यातच आहे. माणसातला देव ओळखायला शिका तुम्ही. देव दगडात मध्ये नाही आहे. त्या दगडाच्या देवाला देव म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. हे देव पुन्हा पुन्हा पटवून सांगत होता. आणि लोकांच्या मदतीनं आपण शिक्षण घेतलं पाहिजे, कारण जो शिकला तो मोठा होतो आणि जो अज्ञानी आहे तो अज्ञानाच्या धांड्यात पिळवणूक होते त्याची. हे देबूनं पक्क ओळखलेलं होतं आणि त्यामुळं देबूला अनेक सुखसोयींनी त्याला वाटलं आपण हे करावं, धर्मशाळा बांधाव्या. देबू जरी म्हणाला शिकावं, पण छोट्या छोट्या गावातनं शाळा नव्हत्या त्या काळात. 1800चा काळ लक्षात घ्या तुम्ही. त्या काळात शाळाच नव्हत्या. मोठ्या शहरातून थोड्याफार शाळा निर्माण झालेल्या होत्या, पण त्या शाळेत जाण्यासाठी मुलांनी राहायचं कुठे? त्यासाठी त्यानं विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह बांधली. गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृहामध्ये राहण्याची आणि जेवण देण्याची सोय केली. जे अपंग आहेत, जे दीनदुबळे आहेत, आंधळे आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी सदावर्त हे एक आज सुद्धा पंढरपुरामध्ये सदावर्त चालू आहे. तिथं त्यांना मोफत जेवण खाण देण्याची आणि राहण्याची सोय केली. आता हे सामाजिक कार्य सोपं नव्हतं त्या काळाच्या पार्श्वभूमीवर बघाल तर. तो काळच मोठा विचित्र होता. त्या काळात लोकांना हे पटवून द्यायचं, समजावून सांगायचं आणि त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करायची, त्यांची मन स्वच्छ करायची. हे अतिशय मोठं महत्वपूर्ण काम गाडगेबाबांनी केलेलं आहे. पंढरपूरमध्ये त्यांनी आधी ही धर्मशाळा बांधली. त्यासाठी समजा सळी आणली, समजा सिमेंट आणलं, दगड आणले, तर त्याचं बिल यायचं. जे कोणी पैसे देतो म्हटले होते त्यांच्या घरी त्या बिल आणणाऱ्या माणसाला पाठवायचे. परस्पर सगळं म्हणजे देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये ते संवाद ठेवायचे. फक्त आपण मध्यस्थ करायचे, बाकीचं आपण कशाला हात लावायचा नाही, काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही. अशी निर्लेप वृत्ती आणि निस्पृहता बाबांच्या अंगात होती. आणि त्यामुळं नुसतं पंढरपूरच नव्हे तर नाशिक, अमरावती, मूर्तिजापूर, ऋणमोचन अशा तीर्थस्थळाला त्यांनी धर्मशाळा बांधल्या. ज्या धर्मशाळेमध्ये हजारो लोक राहत होते, राहू लागले. बाबांना माणसांची पारख चांगली होती आणि त्यामुळं ह्या ज्या धर्मशाळा बांधून झाल्या तिथं काय बांधायचं आहे त्या इंजिनियरनं जरी विचारलं तरी बाबांच्या डोक्यात जे असेल तसंच ते बांधकाम व्हायचं. अशा खोल्या बांधा, ह्या एका खोलीत किती लोक राहू शकतील असं बघा. त्यानंतर एक असं स्वयंपाकघर किचन बांधा, त्या स्वयंपाकघरामध्ये भांडी ठेवायची जागा. जे कोणी स्वयंपाक करणार आहेत त्यांनी आपला शिदा आणायचा, भांडी मोजून घ्यायची आणि धुवून स्वच्छ करून परत द्यायची. माणूस तिथं नेमलेला असायचा. स्वच्छता करण्यासाठी 2-4 माणसं आणि भांडी देणं घेणं ह्याच्यासाठी माणसं. त्याने सगळं कागदोपत्री लिहून ठेवायचं. अशी बाबांनी त्या सगळ्याची सुव्यवस्था निर्माण केली होती, हे लक्षात घ्या. अन्याय आणि विषमता ही दूर केलीच पाहिजे. ह्यासाठी हा माणूस आयुष्यभर धडपडला, गावोगावी फिरला. नाशिक, मुंबई, पंढरपूर, अमरावती सगळ्या गावातून त्यांनी धर्मशाळा बांधल्या. धर्मशाळा बांधून झाल्यानंतर एकदा काय झालं, दापुरे गावात तो राहत होता. त्या दापुरे गावातला एक माणूस तिथं आलेला होता. बाबाचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपल्यानंतर त्याला सारखं वाटत होतं की हा आपला डेबू आहे, आपला गावकरी आहे. पण एकदा त्यांनी काय केलं, डेबूचं लक्ष नसताना डेबू अशी हाक मारली. त्याबरोबर त्यानं वळून बघितलं. मग त्या माणसाला खात्रीच पटली की हा नक्की डेबू आहे.
त्यानं आपल्या घरी जाऊन गावकऱ्यांना डेबू इथं आहे असा पत्ता सांगितला. त्यानं त्याच्या बायकोला आणि आईला पण ही गोष्ट सांगितली. त्यामुळे सखुबाईला हे सांगितल्यावर सखुबाई, कुंताबाई म्हणजे त्याची बायको, मधल्या काळात त्या आलोकाचं लग्न झालं होतं, ती आणि तिचा नवरा आणि मुलं हे सगळेजण आम्ही तुमच्या संगत राहणार म्हणून त्याच्याकडे आले. ठीक आहे, बायको मुलगा आहे, राहायलाच पाहिजे त्यांनी. म्हणून डेबूनं काय, डेबू स्वतः गाडगे महाराज कधीही कुठल्याही इमारतीत राहत नव्हते, लक्षात घ्या. इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं, त्याचं उद्घाटन झालं, तरी हे मात्र एका तट्टाच्या झोपडीतच राहत होते आणि हातावर भाकरी घेऊनच खात होते. त्यांनी बायकोला आणि ते सांगितलं शेजारी हे बांधतो, तिथं बांधली त्यांनी आणि इथं राहायचं. ते त्या झोपडीत कधी पाय सुद्धा त्यांनी ठेवला नाही. त्या झोपडीत राहायचं आणि खायचं प्यायचं काय, मजुरी करायची. इथले बाकीचे लोक करत नाहीत. शेतात मजुरीला जावा, बांधकामावर मजुरी करा आणि मजुरीतून येणाऱ्या पैशावर आपल्या आपण जगा. असा रोखठोक म्हणजे ही कर्तव्य कठोरता दाखवता येणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट असते, लक्षात घ्या. आता गावोगावी जरी त्यांनी धर्मशाळा बांधल्या आणि तिथली व्यवस्था तिथल्या तिथंच करून ठेवलेली होती. पुढे डेबू वयाने मोठा होतच होता. 1947ला आपल्याला स्वराज म्हणजे मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर आपलं राज्य आलं. मग मात्र डेबूचं वय झाले, तो मार खात असा इतके दिवस पायी फिरत होता. आता त्याच्या हातनं फिरायला होत नाही आणि त्याच्या कामाचा सगळ्यांनी बघितलेला म्हणजे त्याचं कौतुक केलं जातच होतं. गावोगावचे लोक आपणहून सहकार्य करायला येत होते. एक सहकार्य करण्यातली आणखी एक गोष्ट अशी, ज्या तडके सावकारानं ह्यांची जमीन, चंद्रभानूची जमीन घेतलेली होती, तोच सावकार डेबूला म्हणायला लागला, गाडगे बाबा तुम्ही मला सांगा, माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी तुम्हाला काय पाहिजे तेव्हा पैसे देतो, मला पैसे देऊ नको बाबा, हे विमोचनला बांधकाम चाललेलं आहे, त्या इमारतीसाठी पैसे खर्च कर. सावकार स्वतः ऋणमोचनच्या धर्मशाळेसाठी भरपूर पैसा त्याने तिथं खर्च केला. म्हणजे अशी वृत्ती होती बाबांची, मला स्वतःला काही नको, फक्त समाजासाठी हे करायचंय आणि त्यासाठी समाजानं. पुढे स्वातंत्र्यानंतर बाळासाहेब खेरेंना सुद्धा ते त्यांचे अनुयायीच असल्यासारखे होते. त्यांनाही त्यांचं गाडगे बाबांचं काम अतिशय आवडलेलं होतं. तेव्हा सरकारकडून बाबांना त्याच्या कामाची पावती म्हणून दखल घेतली गेली आणि त्याला प्रवासासाठी एक गाडी आणि ड्रायव्हर देण्यात आला. ही एक टुरिंग मोटार बरोबर काही चांगले सहकारी बरोबर घेऊन बाबा ठिकठिकाणी अशा कामासाठी जायचे. ज्या त्या गावाचे पैचा हिशोब बाबा ठेवत होते. लिहिता वाचता येत नव्हतं, पण सगळं काही डोक्यात पक्क असत होतं. अक्षर चांगलं असणाऱ्या मुलाकडून, माणसाकडून लिहून घ्यायचं आणि पक्के हिशोब ठेवायचे आणि वाचून घ्यायचं. त्यांच्या डोक्यात असल्यामुळं ते वाचून दाखवतात, त्यातला खरे खोटेपणा त्यांच्या लक्षातच यायचा. इतकी निष्ठुर वृत्ती होती. दुसरी एक गोष्ट महत्वाची, गाडगेबाबांनी कुणालाही चेला केला नाही, आपला शिष्य कुणालाही केलं नाही. परंतु काय झालं, मी त्यांचा शिष्य आहे असं मिरवणं पण खूप जणांना आवडत होतं. महानंद स्वामी नावांच्या एका माणसानं असं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर एका वृत्तपत्रामध्ये त्यानं ही बातमी पण छापून आणली. खराटा, एक काठी वगैरे घेऊन, मी बाबांचा शिष्य आहे आणि मी सुद्धा असं स्वच्छतेचं काम करतो म्हणून. हळूहळू बाबांच्या कानावर ही गोष्ट गेली. गाडगे बाबांनी ज्यानं हे छापलेलं होतं ते झुणका भाकर केंद्राचा अनंतराव कोरगावकर, त्याला खमखमीत पत्र लिहिलं की मी कुणालाही चेला केलेलं नाही, मी कुणालाही आशीर्वाद देत नाही. बाबाच्या पाया पडायला लोक आले तर तो म्हणायचा देवाच्या पाया पडा, तो करता करवता आहे, तो एकटाच आशीर्वाद देऊ शकतो, मी कुणालाही आशीर्वाद देऊ शकत नाही, माझा कुणी शिष्य नाही, माझा कुणी चेला नाही. त्यांनी खरमनीत म्हणजे गाडगे बाबा यांचा अनंत प्रणाम, अनंत कोटी कोटी प्रणाम असं लिहून त्याच्या खाली सगळं लिहून घेतलं आणि पत्र टाकलं. हे सर्व वृत्तपत्रामध्ये छापून आलं पाहिजे
आणि त्या काळातल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी महानंदाची खोटी होती असं छापूनही आलेलं होतं. आपण हे शिष्य नाही हे त्यांनी स्पष्टच केलेलं होतं. आणि त्यामुळं बाबा कीर्तनातून जे अभंग ओव्या किंवा सांगायचे ते त्यांना काही पाठ नव्हते, परंतु त्याचा भावार्थ समजून घेऊन आपल्या भाषेत, आपल्या बोली भाषेत ते करायचे. ही त्या काळाच्या दृष्टीनं सोपी गोष्ट नव्हती. नीतिमत्ता, परोपकार, प्रेम, दया, क्षमा, शांती, सदाचार, सेवाभाव, विश्वास ह्या समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत हे ओळखलेलं होतं बाबांनी. आणि त्यामुळं ह्या गोष्टी समाजात रुजवण्यासाठी बाबा जीवनभर प्रयत्न करत राहिले. लक्षात घ्या, समाजातलं अज्ञान, अंधश्रद्धा, भगत लोकांचं महत्व, अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा ह्या नाहीशा करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे हे आपण समजू शकतो. मुर्जितापूर स्टेशन जवळ त्याने एक गोरक्षण बांधले होते की तिथं भाकड गाई, म्हशी किंवा एखादी दुखावलेली गाय, तिला चालता येत नाही, पाय मोडलाय, हात मोडलाय, शिंग मोडले, तर तिच्यासाठी त्यांनी गोरक्षण सुरू केलेलं होतं. लोकांच्या सहभागातून ते गोरक्षण चांगल्या प्रकारे चालू होतं. बाबाची शेवटची इच्छा अशी होती की ह्या गोरक्षणामध्ये जाऊन मला मरण यावं. जेव्हा बाबा आजारी पडले तेव्हा त्यांना वाटलं की आपण गोरक्षणला जायचं. त्यांनी ड्रायव्हरला बरोबरच्या सोबत्यांना सांगितलं की गाडी अमरावतीच्या पुढे गेली, अमरावती पर्यंत आली. बाबा तेव्हा मुंबईत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला गोरक्षणकडे घेऊन जावा, तिथं जायचंय. अमरावतीत आल्यानंतर त्यांची तब्येत खूपच बिघडली. तेव्हा तिथल्या शहा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. शहानी सांगितलं हा अगदी शेवटची घटका आहे, आता ह्यातून पुढे जाऊ शकणार नाही, तुम्ही इथेच थांबा. थोड्याच वेळात बाबांचा जीव गेला आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना हे कळवण्यात आलं आणि अमरावतीच्या नदीकाठी त्यांच्या नातवानं त्यांना म्हणजे अग्नी दिला आणि त्यामध्ये त्यांची 20 डिसेंबर 1956 साली ह्या निर्वाणीत आंबेडकरांचा निर्वाणीचा दिवस होता 13वा, त्या दिवशी बाबांचे प्राण गेले. बाबा दिवंगत होण्याच्या अगोदरच 1952 मध्ये गाडगे महाराज प्रतिष्ठान नावाची एक संस्थाही स्थापन करण्यात आलेली होती. आजही त्या संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याची एक शाखा कोल्हापुरात सुद्धा आहे. गाडगेबाबांच्या कर्तृत्वामुळेच अज्ञान, आरोग्य, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा यांचा अंधार नष्ट झालेला आहे. तेव्हा सदाचार, स्वावलंबन ह्या सगळ्यांनी महाराष्ट्राचं नवतेजानं महाराष्ट्र चमकायला लागला. अशा या महान विभूतीला आपण शतशः प्रणाम करूया. आंबेडकर आणि भाऊराव पाटील हे बाबांचे स्नेही होते. स्नेहाने सुद्धा त्यांचं कर्तृत्व पाहिलेलं होतं आणि आपापल्या पातळीवर हे कार्य पुढे नेलेलं आहे हे आपल्याला माहित आहे. आंबेडकर त्यावेळेला कायदा मंत्री होते. त्यांनी कायदा मंत्री म्हणूनही काम केलं आणि आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहिले. भाऊराव पाटील उच्चवर्णीय होते, ते शिक्षण तज्ञ होते. त्यांनी ठिकठिकाणी बाबांच्या प्रमाणे धर्मशाळा न बांधता रयत शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, कॉलेजेस काढली आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी हे तीनही महान संत प्रयत्नशील राहिले. बाबांना संत म्हटलेलं आवडत नव्हतं. ते म्हणायचे मी संत नाही आहे, मी साधा समाज सुधारक आहे, मी समाजाला शहाणं करण्याचा प्रयत्न करतो, माझ्याकडे काहीही नाही आहे. लोकांनी दिलेली त्यांचं असं निस्पृह वागणं, वैराग्य, सदाचार, त्यांचं कसलंही व्यसन नसणं, निर्व्यसनीपणा हे सगळं बघून समाजानं त्यांना संत विभूती म्हणून दिलेली ही पदवी आहे. त्यामुळं आपण अशा महान विभूतींना शतशः कोट्यवधी प्रणाम करूया. अतिशय सुंदर
गोष्टी सांगितल्याप्रमाणे आम्हाला मॅडमनी पूर्ण त्यांचं जीवचरित्र अतिशय सुंदर सांगितलं. आवाज गेलाय मॅडम, परत म्यूट झालाय. आवडलं का? खूप छान मॅडम, खूप छान. बरोबर वाटलं? खूप छान मॅडम. आणि आम्हाला असं गोष्टी ऐकतोय, आम्हाला आजी गोष्ट सांगताय बसून. हो ना. मी पण आम्हाला एक संधी दिली म्हणून आम्हाला आनंद झाला नाही, ना. आम्हाला खूप छान. म्हणजे गाडगे बाबांचं लहानपणापासूनचा सगळा प्रवास तुम्ही सांगितला, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली कामगिरी सांगितली आणि सगळं छान उत्तम सांगितलं. धन्यवाद. खूप छान मॅडम. डॉक्टर विभा शहा यांनी गाडगे बाबांचा जन्मापासून ते अनंतात विलीन होण्याचा प्रवास सुरेख वर्णन केले. बोलाची कडी बोलाचाच भात, खाऊन कोण तृप्त झाला, ह्या उक्तीप्रमाणे गाडगे बाबा नुसते प्रवचन देऊन थांबत नसत, तर ते प्रत्यक्षात पण अंमलात आणत. ज्या गावी जातील तिथे प्रथम खराटा घेऊन गाव स्वच्छ करत, भिक्षा मागून जेवत, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज प्रबोधन, पशुबळी बंदी, शिक्षणाचे महत्व, जातीभेद ह्यासाठी आयुष्यभर झिजले. 1905 ते 1917 सबंध महाराष्ट्र प्रबोधन करत फिरले. सावकाराकडून कर्ज काढून सण साजरे करू नका, स्वतःच्या जिभेच्या चोचल्यासाठी प्राण्यांना पक्ष्यांना मारू नका, देव हा एकच आहे, आपल्या मुलांना शिक्षण द्या, इदम न मम या उक्तीप्रमाणे गावोगावी त्यांनी धर्मशाळा बांधल्या आणि त्या समाजाला समर्पित केल्या. जे काही केलं ते समाजासाठी केलं आणि समाजाला परत केलं. असं सुंदर व्याख्यान विभा शहा यांनी दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभारी आहोतच. एकदम ओघवत्या शैलीत तुम्ही बोललात मॅडम. समाजाची म्हणजेच देशाची समृद्धी आहे ना, या समृद्धीसाठीच सगळ्यांची धडपड चालू. आत्ताच्या अनिष्ट रूढी घालवण्यासाठी आत्ताची समाज सुद्धा अशा तऱ्हेचं आहे ना. आपण मधल्या काळात हुंडाबंदीसाठी प्रयत्न केलेच ना, कारण हो. आपल्याकडे किती गरज होती. बरोबर आहे. आणि इथं मी डॉक्टर श्रुतिश्री वडगावळकर मॅडम त्यांचे मी आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी मला तुमचा कॉन्टॅक्ट दिला. तर माझ्या प्रस्तावनेत राहून गेलं. मॅडम आज आहेत, तर त्यांना मी विचारलं होतं, मॅडम गाडगे बाबा महाराजांवर बोलणारे कोण आहेत, तर त्या म्हणे शहा मॅडम आहेत आणि त्या उत्तम बोलतील. आणि तसं म्हणजे सार्थ झालं. आज तुमचं बोलणं ऐकून असं छान वाटलं मॅडम. आपण पुढे घेऊया कार्यक्रम. वहिनी, हा, हँड रेज केलाय, तुम्ही बोलू शकता. मार्गदर्शन घेऊया आधी. हो चालेल. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. मला एवढे आनंद झालं ते सांगू शकत नाही. मी जवळजवळ 35 वर्षापासून मी गाडगे महाराजांबद्दल अभ्यास करण्याचं इच्छा होते, परंतु नाही झालं. आणि मी मूल कर्नाटक बेळगावचं आहे. मिसेस त्यावेळी नाशिकला होती. नाशिकला एक गाडगे महाराजांचं चौक म्हणजे मूर्ती पुतळा होती. मी जयश्रीला विचार केलो, काय हे पुतळा? ते म्हटले एक संत आहे साधा. त्या दिवसपासनं गाडगे महाराज साहेबांचा अभ्यास करण्यासाठी खूप मी प्रयत्न केलो. नंतर करवीर बाबूराव पाटील, बाबा आंबेडकर सगळ्यांना मी घेतल्यानंतर एवढे मोठा माणूस आहे. आणि 1976 त्यांचं एक जन्मशताब्दी म्हणतो, इंदिरा गांधीने एक त्यांचं तिकीट पण रिलीज केलेले. म्हणजे एवढे मोठा माणूस आहे. आणि ते अक्षरशः अभ्यास नव्हते, त्यांचं काही शिक्षण नव्हते, काही नाही. एक खराटा घेऊन फक्त रस्ता साफ नाही केले, बरेच हजार कोटी लोकांचं मन पण साफ केलेले. म्हणजे आतमधून आणि बाहेरचं साफ करण्याचं एक मोठा माणूस आम्हाला भेटलेले. मी आता महानुभावारो महाराष्ट्राचा महानुभाव कोण आहे ते सगळ्यांचं एक मी टिप्पणी करून कन्नडामध्ये एक पुस्तक लिहून राहिले. जयश्री मला मदत करते. आणि आमचा असा विचार आहे की ते आपली समाजाच्या एक मडिवाळ समाज परीट म्हणते ना, मडिवाळ माची देवा बसवेश्वरांचं क्रांतीमध्ये सगळं कायक लोकांचं म्हणजे सगळं कामगार लोकांना घेतलेले, त्यामध्ये मडिवाळ माची देवा ते पण परीट होते. म्हणजे भारतात कोणतंही जात नाही, ॲक्च्युली जातीरहित समाज पाहिजे. जात्यातीत नाही, जातीरहित समाज म्हटलं तर बसवेश्वरांचं कालावधीमध्ये झालेले. आणि बाबासाहेब आंबेडकर साहेबांना पण बसवेश्वरांच्या बद्दल खूप अभ्यास होते. आणि आमचा असा विचार आहे की बुद्ध, बसव, बाबासाहेब आंबेडकर, बापू आणि गाडगे महाराज
असं हे लोकांना घेऊन समाजाला हे काय केले आणि आम्ही ह्यांचं 10 पॉईंट्स ऑफ बाबा गाडगे महाराजांचं मला खूप म्हणजे आश्चर्य आहे. म्हणजे कोणाला भूक लागलं तर तुम्ही भाकरी केंद्र, रोटी भाकरी आणि झुणका भाकरी केंद्र आणि कपडा द्या, पाणी द्या, हे 10 पॉईंटाला एवढं सिम्पल आहे. सो मला असं वाटलं की मॅडम, you are really done a great work. You are of my mother's age. I am like your son, and we all are very grateful for your elaborative talk, whom we are enlightened to know more about Sant Baba Gadge Maharaj. And certainly I will take this topic in my book. ಮಹಾನೆಲದ ಮಹಾನುಭಾವರು, महाराष्ट्राದ ಮಹಾನುಭಾವರು रानडे म्हणा, आम्ही कर्वे म्हणा, बरेच लोकांचं काम केलेले आणि हे भाषा सीमा हे समस्या घेऊन आणि भारतात आम्ही हे डिवाईड करतो ते चुकीचं आहे. पण बरेच लोकांनी भारतात पूर्ण एकाग्रता संदर्भात आणि स्वातंत्र्य संदर्भात काम केलेले आणि आई म्हणतो, ताईने, आई तुम्ही आम्हाला आशीर्वाद करा, असं पुढचं पण तुम्हाला संधी मिळेल आणि इथं भाग घ्या म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि मी इथं थांबतो. शरणार्थी. अतिशय उत्तम डॉक्टर पट्टण सरांनी सांगितलं. जयश्री बहिणी पुढे घेणार. रामचंद्र फालेगावकर रामचंद्र सर हँड रेज केले. नंतर रवींद्र कोबा. बोला रामचंद्र दादा. रामचंद्र सर अनम्यूट करा माईक. म्यूट करते. रामचंद्र दादा अनम्यूट करून बोला. अजून हँड रेज केलेला आहे कोणी? कोणाला काही शंका विचारली? रवी दादानी हँड रेज केले होते. खुबा. हो मी खूप उशिरा जॉईन झालो, पण आता मी आजी म्हणतो त्यांना, आईंच्या आई असल्यासारखं त्या वयाच्या आहेत. तर खूप सुंदर असं त्यांनी. आवाज येत नाही का? येते सर. हो. खूप सुंदर असं व्याख्यान आजींनी सांगितलेलं आहे. कारण गाडगे बाबा पण आम्हाला खूप प्रिय आहेत. खूप चांगले विचार आहेत त्यांचे. त्यांनी सांगितलं, अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघराला घर द्यावं, रंजल्या गांजल्यांची सेवा करावी, मुक्या प्राण्यांवर दया करावी. बाप हो देव यांच्यात राहतो, बाप हो देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहतो, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते. हा संदेश जो राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराजांनी दिला, तोच संदेश यांच्यापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी दिला आहे. त्यामुळं गाडगे बाबांचे विचार जे आहेत ते खूप म्हणजे प्रगत विचार होते त्यांचे. कारण त्यांनी सगळ्यात जास्त महत्व शिक्षणाला, मुलांना शिक्षण द्या, रंजल्या गाजल्यांची सेवा करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांच्यात देव राहतो, म्हणजे माणसामध्ये देव राहतो हे जसं सांगितलं. जसं महात्मा बसवेश्वर म्हणतात, उळवरू शिवालय, म्हणजे जे धनवान आहेत ते देऊळ बांधतील, गरीब देवा मी काय करू, माझे पाय हे काम, माझे शरीर हे मंदिर, माझं डोकं हे सोन्याचं कळस. तर माझ्यामध्येच देव आहे, देव बाहेर नाही, अशा प्रकारचं वचन महात्मा बसवण्णांचं आहे. आणि गाडगे बाबा महाराजांचे सुद्धा विचार असेच आहेत. त्यामुळं ते आम्हाला अतिशय प्रिय आहेत. आणि आजींनी खूप सुंदर असं व्याख्यान, मी खूप उशिरा जॉईन झालो त्यामुळे मला पूर्ण ऐकता आलं नाही, परंतु जेवढं ऐकलं ते खूप सुंदर असं त्यांनी माहिती दिली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. अजून कोणाला बोलायचं आहे? नीता. हॅलो मॅडम, बोल. तुम्ही इतकं सुंदर सांगितलं. गाडगे महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एका सुंदर अशा गोष्टीप्रमाणे सांगितलं. आम्हाला खूप छान वाटलं आणि असं कुठे असं हे झालं नाही. आम्हाला उलट पुढे काय होईल अशी उत्कंठा. आम्ही पूर्ण इतकं छान ऐकलं. खूप चांगली माहिती मिळाली. थँक्यू सो मच. खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. खूपच छान व्याख्यान झालं तुमचं. आता कोण? अश्विनी ताई आहेत का बोलणार आहेत? दैवा पाटील. दैवा पाटील. हा, दैवाताई बोला.
हा शरणू शरणार्थी सगळ्यांना. काकूंनी अप्रतिम असं व्याख्यान दिलेलं आहे आणि काकूंचं वय वगैरे बघता असं वाटतंय की आपल्यापैकी खूप जणांनी अभ्यास करून बोलायला सुद्धा काही हरकत नाहीये. कारण जे क्लास 1 अधिकारी आहेत त्यांना वाचन वेगवेगळ्या क्षेत्रामधलं वाचन करणं किंवा वेगवेगळ्या शरणांचं वाचन करणं शक्य नाही. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचन करून आपण सुद्धा म्हणजे काकूंचं वय लक्षात घेता आपण सुद्धा सांगायला सुरुवात करावी असे मला वाटते. सर्वांना शरणू शरणार्थी. धन्यवाद. धन्यवाद ताई. अजून कोणी मत मांडणार आहे? आता बोल. धन्यवाद मॅडम, सगळ्यांनी तुम्ही एवढं कौतुक केलं. मी माझ्या पद्धतीने चांगलं दोन व्याख्यान देण्याचा प्रयत्न केलेलाच होता. अंकुश पाटील हा बोला. बोला. सर्व शरण गणांना माझा शरणू शरणार्थी. आता जे आमच्या आईंनी जे व्याख्यान दिलं, तर आम्ही महाराष्ट्रात असून सुद्धा आम्हाला गाडगे बाबा माहीत नव्हते. गाडगे बाबांचं कर्तृत्व आणि त्यांचं जीवनचरित्र आम्हाला आतापर्यंत वाचायलाही मिळालेलं नाही. फक्त त्यांचं नाव ऐकायचं, फोटो प्राप्त करून घ्यायचा आणि आम्ही फक्त त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करत होतो. खरं म्हणजे सर्व काही कार्य आता आम्हाला ह्या आईंनी सांगितल्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली. खरंच गाडगे बाबा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आणि शिक्षण प्रसाराचं काम, विज्ञानवादाचं प्रसाराचं काम अतिशय त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. गाडगे महाराज 25 वेळेस पंढरपूरला गेले, पण एकही वेळेस त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं नाही. तर काय केलं त्यांनी? पांडुरंगाच्या दर्शनाच्या ऐवजी त्यांनी चंद्रभागा झाडून स्वच्छ केली आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हजारो संत मंडळीच्या मांदियाळीमध्ये त्यांनी कीर्तनाचे कार्यक्रम ठेवले. त्यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला म्हणजे गाय पाळणाऱ्या शेतकऱ्यांचं अतिशय चांगलं त्यांनी वर्णन केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. तर एक वेळेस पंढरपूरमध्ये आपल्या जे काही हे असतात आकाशामध्ये नवद टाकायचे कार्यक्रम, त्याला पित्र म्हणतात. पित्र महाराष्ट्रामध्ये पित्राच्या दिवशी गाडगेबाबांना घरोघर जेवणाचं आमंत्रण आलं आणि त्यांनी ते पाहिलं. त्यांना इतकं वाईट वाटलं की मी इतके कीर्तन केले, पण माझ्या कीर्तनाचा परिणाम या पंढरपूरच्या जनसमुदायावर झालाच नाही. मग त्यांचं कीर्तन त्या दिवशी ठेवलेलं असताना ते सरळ गेले, ते चंद्रभागेमध्ये एका खडकावर जाऊन बसले आणि खडकावर जाऊन बसल्यानंतर आपल्या ओंजळीनं चंद्रभागेतलं पाणी घेऊन वर आकाशाकडे फेकू लागले. आणि 9 वाजताचा टाइम होता कीर्तनाचा. सर्व चंद्रभागा संत मंडळींनी आणि कीर्तन ऐकणाऱ्या श्रोते मंडळींनी गच्च भरलं होतं, पण कीर्तन करणारे कीर्तनकारच नव्हते. शोधाशोध सुरू झाली आणि काही जणांनी सांगितलं की बाबा गाडगे महाराज चंद्रभागेमध्ये जाऊन बसलेले, खडकावर बसलेले आहेत. 4-2 मंडळी त्या महाराजाकडे बोलवायला गेले. भेटल्यानंतर चला चला महाराज, आणि कीर्तनाचा टाइम होऊन गेला, रात्रीचे 9 वाजले, सर्वजण तुमची वाट पाहत आहेत. असं म्हणल्यानंतर थांबा थांबा, आणि मला जरासं काम लागलंय, मी येतोच आता. त्यामुळे त्यांनी नवलानं विचारलं की तुम्ही हे काय करत आहात? वंजळीनं पाणी कुठं टाकत आहात? अहो, इथून 4 किलोमीटरवर माझं 4 एकर जमीन आहे, त्या जमिनीला मी पाणी देत आहे. त्यावेळेला तेच म्हणू लागले, बोलवायला आलेले मंडळी, की बाबा तुमचं 4 किलोमीटर इथून दूर शेती आहे, 4 एकर, तुम्ही वंजळीनं पाणी टाकल्यानंतर तुमच्या शेताला पाणी कसं पोहोचल? गाडगे बाबा उत्तरले की तुमच्या
स्वर्गात गेलेल्या आई वडिलांना जर तुम्ही फेकलेलं नवद पोहोचत असल, तुमचे 100-50 वर्षे तुमचे आई वडील वारून झालेले आहेत, लिंगैक्य झालेले आहेत, त्यांना जर हे तुमचा प्रसाद पोहोचत असेल, तर मग माझं 4 किलोमीटर जवळ आहे का तुमचा स्वर्ग जवळ आहे? 4 किलोमीटरवर का माझं पाणी हे चंद्रभागेचं पोहोचू नये? आणि मग खाड कोणी प्रकाश पडला त्या बोलावया आलेल्या लोकांच्या मनामध्ये आणि सांगितले, चुकलं महाराज, आम्ही अशा कुप्रथा किंवा अन्न नासाडीचं काम करणार नाही, अशा पद्धतीनं त्यांना वचन दिलं. तर मला वाटतंय आणखी सुद्धा या प्रथा चालूच आहेत. आता भारतामध्ये 5 महात्मे होऊन गेले. त्या महात्म्याने अंधश्रद्धा काढण्याचं खूप प्रयत्न केला, पण आमच्या महिला त्या सोडतच नाहीत. गाडगे बाबाचे ऐकल्या नाहीत किंवा महात्म्यानं सांगितलेले ऐकलं नाहीत. आपल्या सुशिक्षित पतीला समोर जवळ घेऊन चला म्हणतात वडाला पुंजायला आणि फेऱ्या मारून येतात, पण आणि तोच पती आम्हाला नेहमी मिळू द्यावं अशी मागणी करतात. खरं सांगा हो, एखादं झाड लावण्याच्या ऐवजी अशा वाईट प्रथा करणं बरोबर आहे का? हे महात्मे सांगून गेले, त्यांचं आपण काही ऐकलं का? आपण आपल्यामध्ये बदल करून घेतला का? म्हणून बसवण्णांचे वचन साहित्य वाचल्यानंतर नुसतं वाचून सोडून देण्यात उपयोग नाही, तर आपल्यामध्ये बदल करून घेणं किती आवश्यक आहे, आता ह्या आईच्या आपल्याला व्याख्यानातून समजलेलं आहे असं मला वाटतं. सर्वांना शरणू शरणार्थी. अजून कोण बोलणार आहे? अश्विनी ताई आहे? अनुपमा गाडवे ताई? शरणू शरणार्थी ताई. शरणार्थी बोला. काही नाही, छान वाटलं. विवेचन खूप छान होतं, आवडलं. भाग्य आमचं की भेटतंय आता आम्हाला सगळं, आता या माध्यमातून सगळं भेटायला लागलं, जॉईन व्हायला आवडायला लागलंय. आणि नाही, चांगलं आहे तुमचा प्रतिसाद. आणि असं असेल तर श्रोतेवृंद असतील, ऍक्टिव्ह असतील, तर आम्हालाही छान वाटतं. खंत वाटत होती की आपलं बसवण्णवरांचं आपण काहीच करू शकत नाही महाराष्ट्रात असल्यामुळं. बाकीच्यांचे खूप अभियान असतात ना, आपलं काहीच नाही होत. ते असं वाईट वाटायचं मला, आपलंच धर्माचं काही असं प्रगती नाही, असं म्हणजे करत असतात लोक, पण आमच्यापर्यंत येऊन पोहोचत नाही ना. मग ताई, आमचं दर महिन्याला पहिल्या शनिवारी मराठीमध्ये प्लीज जॉईन व्हा. हो, आता ते समजलं ना, आता हे ग्रुपला जॉईन झाल्यापासून समजलं, म्हणजे असं आहे, आता आहे आणि चालू आहे. आणि ते 7 डेजचा पण अनुभव मंडप छान आहे, चाललंय ते पण. वचन अध्ययन वेदिके मराठी टाकलं, सबस्क्राईब करा ग्रुपला आता युट्यूबला, म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये दिसेल. किंवा वचन अध्ययन वेदिके एवढं जरी टाकलं तरी तुम्ही कन्नड आणि मराठी दोन्ही तुम्हाला युट्यूब. मराठी शिक्षण असल्यामुळं कन्नड वाचू शकत नाही आम्ही. नाही, हरकत नाही सर. माझं सगळं वेदा वगैरे झालंय, गीता वेदा वगैरे मी सगळं तोंडपाठ आहे, म्हणजे खरं असलेलं. हो का? ओके. आम्ही बसवांनी जे सांगितलंय त्यांचं आपण वचन साहित्यावरती जास्त घेतो आणि पुरोगामी विचार असलेले किंवा समाज सुधारक येणार आहे आता ते जरा ते राहिले म्हणून सॉरी, आता आपलंच राहिले म्हणून खंत वाटते म्हणून सांगितलं की तेवढ्यासाठीच. ओके, चालेल. नक्की त्याच्याबद्दल. हो, अजून कोणी बोलणार? थँक्यू ताई. शरणू शरणार्थी. अजून कोणी मत मांडणार आहे आपलं? गीता डिगे मॅडम बोलणार आहेत? गीता डिगे मॅडम. सर्वांना शरणू शरणार्थी. मॅडम. खूप छान विषय आहे आणि विषय खूप छान मांडलेला आहे आणि पूर्ण कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित छान रीतीने पार पाडलेला आहे. थँक्यू. शरणू शरणार्थी.
मराठी जास्त बोलता येत नाही त्यासाठी. ओके, थँक्यू. अंकुश दादांनी पण आपली माहिती छान सांगितली. श्रद्धा हिरेमठ का? शारदा? थँक्यू, धन्यवाद. शरणू शरणार्थी. शरणू शरण. हॅलो. हा हॅलो, बोला. हा, शारदा हिरेमठच्या वतीने मी बोलतोय. त्यांना मराठी येत नाही म्हणून. ऍक्च्युली आम्ही कोल्हापूरचे, पण गाडगे बाबा यांच्याबद्दल आम्हाला जास्त नाव ऐकून माहित होतं, पण इतकं सविस्तर माहिती आम्हाला माहित नव्हती. शाह मॅडमने अतिशय सुंदर आणि चांगलं हे केलंय. मला फार आनंद झाला ऐकून. थँक्यू सर. थँक्यू. मल्लिकार्जुन दादा बोलणार. ओके, आपण आता समारोपाला जाऊया. मी शरण रवींद्र खुबा यांना विनंती करते की त्यांनी शरण समर्पण करावे. शरण खुबा दादा. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना भक्तिपूर्वक शरणार्थी. वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला आज 33वा पुष्प आहे. त्यामध्ये जॉईन झालेले सर्व शरण आणि शरणींचं खूप खूप मनपूर्वक आभार. आणि आजचा आपला विषय संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्य याबद्दल जे अतिथी व्याख्याते आहेत ते शरणी प्राध्यापक डॉक्टर विभा शाह मॅडम कोल्हापूर, त्यांचं या बसवचन अध्ययन मंच मराठी व्याख्यानमाला तर्फे खूप खूप आभार. आणि त्यानंतर सूत्रसंचालन शरणी जयश्री पाटील कोगनूर यांनी खूप सुंदररित्या करून दिलेलं आहे. त्यांचंही बसवचन अध्ययन मराठी व्याख्यानमालेतर्फे खूप खूप आभार. आणि आपले वचन प्रार्थना म्हणणारे शरणी विद्या मगदुमताई, त्यांचंही खूप आभार. आणि आपले संयोजिका स्वागत प्रस्तावना व परिचय शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांचंही खूप खूप आभार. तसेच आपले मार्गदर्शक शरण डॉक्टर शशिकांत पट्टण सर यांचं खूप खूप आभार. आणि आपल्या कार्यक्रमाचे संघटिका शरणी प्रोफेसर प्रतिभा कल्याण शेट्टी आळेगावी यांचंही बसवचन अध्ययन मराठी व्याख्यानमाला कडून आभार. आणि त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन जे करणारे आहेत शरणी डॉक्टर दानम्मा जळकी, शरण रुद्रमूर्ती, शरण कुमार राजण्णा, या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. सर्वांना शरणो शरणार्थी. थँक्यू. अश्विनी शिवणकर आता हात रेज केलाय का? अश्विनी ताई बोलणार आहे? हा हॅलो. बोला ताई. काय नाही, मला हेच सांगायचंय की मी काही याच्या आधी कधी एवढं मी ऐकलेलं नव्हतं ना गाडगे बाबांबद्दल. फक्त एवढंच ऐकायचं की स्वच्छतेत करायचं ते, पण एवढी खूप छान माहिती मिळाली आज. खूप छान वाटलं. थँक्यू ताई. थँक्यू मॅडमचे आभार. आणि अश्विनी ताई नेहमी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जॉईन होत जा. हो नक्की. थँक्यू ताई. ओके. थँक्यू रवी दादा. आम्हाला मराठीच्या पुस्तकात गाडगे बाबांबद्दल 2 धडे होते. एक गाडगे बाबांच्या लहानपणचा होता आणि एक त्यांच्या प्रवचनाचा होता. तो एकदम खूप छान त्यांनी धडा होता तो आम्हाला. तो मला आता ह्यांच्या मॅडमच्या निमित्ताने मला ते सगळे आठवण आले ते. हो नक्की. अजून कोणाला काही बोलायचं आहे? मॅडम श्रेया शहा मॅडम आहेत का बघा मॅडम. कोण? श्रेया शहा मॅडम. श्रेया शहा आहेत का? श्रेया शहा मॅडमला विनंती करते की बोलावे आपण. शांता दुलांगे मॅडम बोलणार आहे?
नाहीयेच वाटतं मॅडम, त्या सोडलंय त्यांनी. ओके मॅडम. ओके ओके, थँक्यू. छान कार्यक्रम झाला सर्वांनी, आणि मॅडम तुम्ही खूप छान बोललात. आम्हाला गाडगे बाबांबद्दल अतिशय उत्तम अशी माहिती दिली, सगळी बारीक सारीक सगळी माहिती दिली. धन्यवाद. आणि परत आपण मराठीसाठी पुढच्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी आणि बाकीच्या इतर शनिवार रविवार कन्नडमध्ये चालू असतो, तर तेव्हा पण जॉईन व्हा. धन्यवाद. शरणू शरणार्थी सर्वांना.